हा रिझल्ट यांचा वैयक्तिक आहे. यस ताई, पहिला तुमच्या मुलीचा रिझल्ट सांगा, नंतर तुमचा सांगा. हो सर, मी कविता कैलास धुमाळ आणि ही माझी मुलगी सोनाली कैलास धुमाळ. आम्ही किती वर्षाची? ती सर 22 वर्षाची आहे. हो, स्पेशल आहे, दिव्यांग आहे सर. पण तिच्यामध्ये एवढा बदल होईल हे आम्हाला म्हणजे अपेक्षा नाही, ती पहिली कशी सांगत होती? आधी सर फाळच होता तिच्यामध्ये, असं ऍक्टिव्ह एवढी नव्हती. ती बसली का एक एक म्हणजे 2-2, 3-3 तास ती एका जागेवर बसायची. तिला उठायचं इतका कंटाळा येत होता. तिचं वजन खूप वाढलेलं होतं. पण आता जेव्हापासून ती वर्कआउट वगैरे करायला लागली, आपल्या फॅमिलीत आम्ही जॉईन झालो, तर तेव्हापासून तिच्यात खूप सारे बदल झाले. आणि आता गावी गेलो होतो तेव्हा पण सगळे म्हणत होते की खरंच ही पहिल्यापेक्षा आता बराचसा हिच्यात फरक पडलाय. म्हणजे ते लोक विशेष असतात आणि विशेष लोक दुर्लक्ष करतात, त्याला लोक पागल म्हणतात. पण हे लोक विशेष असतात, त्यांचं जगणं वेगळं, वागणं वेगळं, कारण समाज याला नाव ठेवतो. पण मी सांगतो, खरं तुम्ही आईबाप ग्रेट आहात. तुम्ही तुमच्या मुलीला नवीन आरोग्य दिलं आज. नाही सर, आम्हाला जे तुम्ही आरोग्य दिलं त्याच्यामुळे आम्ही तिला देऊ शकलो सर. तुमचे तर खूप खूप आभार आहे मनापासून. खरंच मला सुद्धा अभिमान वाटतो. मी अशा लोकांसाठी मदत करतो ज्याचा मला खूप मोठा अभिमान आहे आज. हो सर. आमचे बेटा, आरोग्य सल्लागार योगेश लाने सर हे आमच्यापर्यंत आले आणि त्यांनी आम्हाला हे सुचवलं सर. नाही तर आम्ही पण तसंच जगत असतो की बाकीचे लोक जसे जगताय तसेच. पण आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये एवढा फरक पडला. आणि आम्ही दुसऱ्यांना पण आरोग्य द्यायचं काम चालू केलंय. म्हणजे सुरुवात तर मॅडम तुमचा रिझल्ट सांगा आता. हा, माझा रिझल्ट पण सर, मी सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये 15 किलो वेट कमी केलं सर. आणि मला ऍसिडिटी खूप जास्त ऍसिडिटीचा त्रास होता. परत मला गर्भाशय काढायला सांगितलं होतं. म्हणजे तुम्हाला गर्भाशय काढायला सांगितली होती डॉक्टरनी? हो सर. आणि तारीख पण घेतली होती. मला त्या दिवशी ऑपरेशनला जायचं होतं, पण गावी काम निघालं म्हणून आम्ही तिकडे आलो. आणि तिथं म्हणजे योगायोगाने लहान सर आम्हाला भेटले. आणि त्याच्यानंतर म्हणजे सर आम्हाला तुमच्याकडे घेऊन आले आणि तिथून आमचं सर आरोग्याला सुरुवातच झाली. आणि माझ्यामध्ये मला ते पहिल्या पहिल्या महिन्यामध्येच मला एवढा फरक पडला की माझं म्हणजे ज्या मला वेदना व्हायच्या त्या खूपच कमी झाल्या. आणि मी लगेच त्यांना फोन करून सांगितलं की खरंच सर तुमच्यामुळे आज मला वाटत नव्हतं. इथले पुण्यातले सर संभाजीनगरचे सगळे दवाखाने करून झाले होते. त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला गर्भाशय काढल्याशिवाय पर्यायच नाहीये. खूप छान. त्याच्यानंतर मला सर फॅटी लिव्हरचा पण त्रास झाला होता. म्हणजे त्या ऑपरेशनच्या आधी जेव्हा सगळे रिपोर्ट करायला गेले मी, तेव्हा त्याच्यात मला बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट झाले होते. फॅटी लिव्हर सांगितलं होतं, ऍसिडिटीचा खूप त्रास सांगितला होता, म्हणजे बरंच काय काय. येस, थँक्यू व्हेरी मच. आज तुमची फॅमिली हेल्दी फॅमिली झाली. थँक्यू, धन्यवाद. हो सर, थँक्यू.